शिवसेना आपल्याला मिळाल्यावर ठाकरे गटानं 50 कोटी मागितले होते। आपण क्षणाचाही विलंब न करता द्या म्हणून सांगितलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय। बाळासाहेबांचे विचार हेच आमची संपत्ती असं देखील या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। खरी शिवसेना आपल्याकडे आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर सत्तेपेक्षा नाव मोठे असते आणि ते जपायचं असतं असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दरम्यान म्हटलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पुन्हा एकदा ठाकरे गटावरती टीका केलेली आहे। खरं तर शिवसेना आपल्याला मिळाल्यावर ठाकरे गटानं 50 कोटी मागितले होते। आपण क्षणाचाही विलंब न करता द्या म्हणून सांगितलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय। बाळासाहेबांचे विचार हेच आमची संपत्ती आहे, खरी शिवसेना आपल्याकडे आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। सोबतच सत्तेपेक्षा नाव मोठे असते आणि ते जपायचं असतं असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर खोचक पद्धतीने टीका केली। जेव्हा अधिकृत शिवसेना आपल्याला मिळाल्यानंतर शिवसेनेच्या लेटर पॅडवर आपल्या शिवसेनेच्या तुमच्या हक्काच्या घामाच्या कष्टाच्या खात्यामध्ये असलेल्या पैशावर मागणी केली 50 कोटी रुपये देण्याची। खरं म्हणजे ती मागणी योग्य नव्हती, पण मला माहित होतं यांना बाळासाहेब नकोत, बाळासाहेबांचे विचार नकोत, बाळासाहेबांची भूमिका नको, शिवसैनिकांची भूमिका नको, यांना पैसे पाहिजे। एका मिनिटात या एकनाथ शिंदेने सांगितलं देऊन टाका आणि ते 50 कोटी रुपये त्यांना दिले। आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे आणि म्हणून खोट्याच्या कपाळी गोटा अशी म्हण आहे की तुम्ही कोकणी माणसं हे निवडणूक येणाऱ्या खरं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण या ठिकाणी विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहित आहे, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे। आणि म्हणून आम्ही सत्तेसाठी नाही, आम्ही विचारांसाठी, आम्ही तत्वाशी लढाई केली। मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल, या राज्याला काय मिळेल, या महाराष्ट्राला काय मिळेल याचा विचार आम्ही केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।